पाऊस पडताना होणारा विजेचा कडकडाट आपण सर्वांनीच ऐकला असेल। विजेचा आवाज ऐकल्यानंतर अनेकांना धडकी भरत असते। पुण्यातील उरळी कांचन इथं वीज पडल्याच्या आवाजाने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल जोराचा वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह उरळी कांचन परिसरातही पाऊस झाला। पाऊस सुरू झाल्यानं शेतात काम करणाऱ्या 11 महिला आडोशाला थांबल्या होत्या। या महिला जिथं थांबल्या होत्या त्यांच्या बाजूलाच वीज पडल्याचा मोठा आवाज झाला। हा आवाज ऐकून 3 महिला भेदरल्या। यातील एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय, तर दोघी जणी किरकोळ जखमी झालेल्या आहेत। 5:15 वाजण्याच्या सुमारास खामगाव टेक तालुका हवेली शिवारात ही घटना घडली आहे। अंजना बबन शिंदे वय 65 असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काम संपवून घरी निघाल्या असतानाच अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानं सर्वजण एका आडोशाला थांबल्या। नेमकं याच वेळी ते ज्या ठिकाणी थांबले होते त्यांच्या काही अंतरावर असलेल्या ठिकाणी वीज कडाडली। या विजेच्या मोठ्या आवाजानं 3 महिला जागेवरच बेशुद्ध पडल्या। त्यानंतर या महिलांना खासगी वाहनातून उरळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य या ठिकाणी दाखल करण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं, तर जखमी असलेल्या महिलांना उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले। दरम्यान यावेळी उपचारादरम्यान अंजना शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। शिंदे यांच्या पश्चात पती, 2 मुली, 1 मुलगा, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे। या घटनेनं परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जाते।